चिंदाडकरांच्या आयुष्यातला सर्वात दुर्दैवी क्षण जर का कोणता असेल तर आपल्या तरुण मुलाला आपल्या डोळ्यासमोर जाताना पाहणं. जीवनात अनेक संघर्ष असतात, अनेक अडचणी असतात. असे तो जीवनामध्ये एक तो क्षण येतो की आपल्याला असं वाटतं की आपण आपलं जीवन संपवावं. पण तरुणांना एक विशेष विनंती आहे, ज्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलं त्यांना फक्त डोळ्यासमोर ठेवा आणि आलेला जो क्षण आहे तो फक्त आपण घालवा. आणि पालकांना एक विनंती आहे, असं म्हणतात की ज्यावेळेस मुलाचं बापाचं जोडं ज्या मुलाला होतं त्यावेळेस त्याने त्याच्याशी बोललं पाहिजे. त्यावेळेस तो बाप न राहतो तो त्याचा मित्र त्याने तो झाला पाहिजे, की जेणेकरून प्रत्येक पालकांनी एक गांभीर्याने घेतलं पाहिजे की जर आपले मुलं सज्ञान झालेले असतील तर किमान त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. ठीक आहे, बाप म्हणून निर्णयाचा अधिकार हा जरूर तुमच्याकडे असला पाहिजे, पण अशी वेळ ही आपल्यावर त्याच वेळेस येणार नाही ज्यावेळेस आपण आपल्या कुटुंबामध्ये संवाद ठेवू. मुलं बाहेर असतील मान्य आहे, किमान दररोज रात्रीच्या वेळेस एखादी फोन त्याच्याशी चर्चा, का रे बाबा तुझं काय चालू आहे. बाहेर असतील त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे, तुला काही अडचण आहे का. किमान त्यांना बाहेर असलेल्या मुलांना ती जाणीव वाटायला नको की आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती नसताना बापाने आपल्याला लहानचं मोठं केलं, इथपर्यंत शिकवलं, आपण यांना किती त्रास द्यायचा. ही जी भावना ही त्या पाल्याच्या मनात कधीच निर्माण झाली नाही पाहिजे. एवढं प्रत्येक पालकाने जरी केलं तरी मला नाही वाटत की अशी घटना परत आपल्या गावावर कधी येईल. झालं ठीक आहे, अतुलला न्याय 100% मिळवण्यासाठी आमच्याकडनं जे आहे सजग जे आहेत गावकरी, आम्ही 100% प्रयत्न करू, त्याबद्दल कुठली शंका नाही. आणि हा प्रश्न फक्त एकट्या अतुलचा नाही तर हा सगळ्या तरुण पिढीचा आहे की सहज काहीच मिळत नाही. तुम्हाला मान, अपमान, अन्याय हे तुम्हाला सहन करावं लागतात. ज्या चालताना सुद्धा तुम्हाला